ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी पुष्यगावामध्ये आज हिंद केसरी म्हणून पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी मैदान भरलेलं होतं। या ठिकाणी आज 1001 गाडी या ठिकाणी 110 फेरं आणि त्यानंतर पुन्हा सेमीफायनलचे 12 फेरी मारतात। याप्रमाणे या ठिकाणी फायनल झालेलं आणि फायनलचा एक फेरा याप्रमाणे आज 8 ते 10 लाख लोकांच्या समक्ष या ठिकाणी महाराष्ट्रामधले सर्वात मोठा स्थान या ठिकाणी हिंद केसरी मैदान आज पार पडत आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी आज जे हिंद केसरी म्हणून ज्याला मान मिळाला आहे ते बैल आहे हिंद केसरी आदत किंग सचिन नातेपुते आणि श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव सांगली वलखड यांचा लक्ष या बैलांनी हा मान 1 नंबरचा या ठिकाणी पुष्यगावच्या मैदानामध्ये मान मिळवलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता 2 नंबरचे वगैरे काय या ठिकाणी जो 7 नंबर या ठिकाणी काढले जातात आणि त्यानंतर बरोबर तिथे काही बॉडी टच झालेली होती त्यानंतर त्यांना सर्वांना बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे। सकाळी आज या ठिकाणी बरोबर 7 ला मैदान पहिला फेरा या ठिकाणी आपण पळवण्यात आलेला होता। त्यानंतर आज सूर्योदयाबरोबर चालू केलेला बैलगाडी फेरा आज आपण सूर्यास्ताच्या आत फायनल फेरा पूर्ण केलेला आहे। हे उच्चांक या ठिकाणी आज आपण या ठिकाणी मैदान पूर्ण केलेलं आहे। या ठिकाणी बैलगाडा प्रेमी प्रेक्षक वर्ग सर्व शासकीय कर्मचारी या ठिकाणी सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं। प्रेक्षकांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं। बैलगाडा बैलप्रेमी मालक वर्ग या सर्वांनी या ठिकाणी निर्विघ्नपणे हा आज एवढा मोठा सोहळा बैलगाडीचा हिंद केसरी मैदान मानाचा असताना पूर्णतः ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी दंगा धोका न होता विजा न पोचता आणि निर्विघ्नपणे महाराजांच्या कृपाशीर्वाद पूर्ण झालेलं आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्वांनी ज्या क्षणामध्ये सर्वांनी भाग घेतलेला होता बैलगाडा प्रेम असतील मालक असतील प्रेक्षक वर्ग असेल शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील या सर्वांना मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून असंच इथून सुद्धा या हिंद केसरी सेवागिरी महाराजांच्या मैदानाला सर्वांनी सहकार्य करावं आणि सर्वांच्या मते नाव देखील वाढत राहावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी शुभेच्छा